नमस्कार. घरामध्ये लक्ष्मी केव्हा टिकून राहते हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. घरामध्ये लक्ष्मी केव्हा टिकून राहते? जेव्हा घरामध्ये शांतता असते, प्रेमळ वातावरण असते, सभ्यता असते, एकमेकाला समजून घेण्याची, एकमेकावर विश्वास ठेवण्याची पद्धत असते, संस्काराची शिस्त असते, शिस्तता असते, व्यवस्थितपणा असतो, पद्धतशीरपणा असतो, तेव्हा घरात लक्ष्मी टिकून राहते. जेव्हा घरामध्ये ईश्वराचं नामस्मरण गुंजत असते, जेव्हा घरामध्ये हसण्या खेळण्याची खुबी असते, जेव्हा घरामध्ये एक चांगुलपणा, प्रेमळपणा, सुंदरपणा असतो, जेव्हा घरामध्ये एकमेकावर विश्वास ठेवण्याची, एकमेकाला समजून घेण्याची, सुखदुःख वाटून घेण्याची, समजदारपणाची, शहाणपणाची चावी असते, तेव्हा घरात लक्ष्मी टिकून राहते. परंतु जर घरामध्ये किरकिर असेल, करकर असेल, भांडण तंटा असेल, तेव्हा घरात लक्ष्मी टिकून राहत नाही. एकमेकांना समजून घेण्याची जर आवड नसेल, एकमेकावर विश्वास नसेल, सतत करकर असेल, सतत किरकिर असेल, कर्कश असेल, सतत भांडण तंटा असेल, भनभन असेल, तर अशा घरात लक्ष्मी टिकून राहत नाही. जिथं शांतता नाही तिथं लक्ष्मी राहत नाही, जिथं प्रेम नाही तिथं लक्ष्मी राहत नाही, जिथं सभ्यता नाही तिथं लक्ष्मी राहत नाही, जिथं समजदारपणा नाही तिथं लक्ष्मी राहत नाही, जिथं शहाणपणा नाही तिथं लक्ष्मी राहत नाही, जिथं एकता नाही, सत्यता नाही, सुंदरता नाही, विचार सुंदरता नाही, मन सुंदरता नाही, गुण सुंदरता नाही, तिथे लक्ष्मी राहत नाही. पण घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी प्रेमाची गरज आहे, सत्याची गरज आहे, एकतेची गरज आहे, एकमेकाला समजून घेण्याची गरज आहे, एकमेकाची कदर करण्याची गरज आहे, एकमेकाचे सुखदुःख वाटून घेण्याची गरज आहे, ॲडजस्टमेंट करायची गरज आहे, शांतता ठेवण्याची गरज आहे, चांगुलपणाची गरज आहे, चांगल्या गुणाची गरज आहे, शिस्ततेची गरज आहे, ईश्वराच्या नामस्मरणाची गरज आहे. तेव्हा घरात लक्ष्मी टिकून राहते, अन्यथा राहत नाही. सतत भनभन, सतत करकर, सतत किरकिर, कर्कशा, भांडण तंटा, घाणेरडेपणा, यामुळे लक्ष्मी टिकत नाही. यामुळे लक्ष्मी टिकत नाही. घरात लक्ष्मी टिकण्यासाठी, घरात लक्ष्मी राहण्यासाठी घर सुंदर ठेवावं लागतं, घरात शांतता ठेवावी लागते, घरात सभ्यता ठेवावी लागते, समजदारपणा ठेवावा लागतो, चांगुलपणा ठेवावा लागतो, शिस्तता ठेवावी लागते, प्रेमळपणा ठेवावा लागतो, तरच घरात लक्ष्मी टिकून राहते. म्हणून घरात करकर करू नका, घरामध्ये किरकिर करू नका, भांडण करू नका, तंटा करू नका, भनभन करू नका, तर शांतता ठेवा, मन सुंदरता ठेवा, विचार सुंदरता ठेवा, ॲडजस्टमेंट करा. कोणत्याही कारणावरून, कोणत्याही गोष्टीवरून, कोणत्याही बाबीवरून करकर करू नका, किरकिर करू नका. समाधान ठेवा, लालच हाव ठेवू नका, राग क्रोध ठेवू नका. राग क्रोधामुळे जीवन उद्ध्वस्त होते. राग क्रोध ठेवू नका, कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका. एकमेकांना समजून घ्या, समजदारपणा ठेवा, शहाणपणा ठेवा, शिस्तता ठेवा, एकमेकावर प्रेम करा, एकमेकावर विश्वास ठेवा, सुखदुःख वाटून घ्या.
एकमेकांना समजून घ्या आणि सतत ईश्वराचं नामस्मरण करा, तेव्हा घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते. परंतु जर करकरा असेल, किरकिरा असेल, दारू पिऊन धिंगाणा असेल, तमाशा असेल, भांडण तंटा असेल, भणभण असेल, या राग क्रोधाची भरमसाट असेल, लालच हाव असेल, तर मात्र घरात लक्ष्मी टिकून राहत नाही. जिथं सत्यता नाही, जिथं एकता नाही, जिथं प्रेम नाही, जिथं शांतता नाही, जिथं समाधान नाही, जिथं ईश्वराचं नामस्मरण नाही, जिथं ॲडजस्टमेंट नाही, जिथं प्रेम नाही, तिथे लक्ष्मी राहत नाही, तिथे सुख नांदत नाही. म्हणून घरात लक्ष्मी टिकवायची असेल, या घरात सुख नांदायचं असेल, या घर सुखी आनंदी ठेवायचं असेल, तर प्रेम, सत्यता, एकता, विचार सुंदरता, मन सुंदरता या गुणाची पारख करा. हे गुण ठेवा. समजदारपणा ठेवा, शहाणपणा ठेवा, शिस्तता ठेवा, संयमपणा ठेवा, दूरदृष्टी ठेवा, ईश्वराचं नामस्मरण करा. तेव्हा तुमचं घर सुंदर होईल. घरात लक्ष्मी केव्हा राहत नाही? जेव्हा घरामध्ये घाण असेल, कचरा असेल, घरामध्ये जाळे असतील, घरामध्ये जाळे असतील, घरामध्ये कचरा असेल, घर साफ नसेल, घर सुंदर नसेल, अनेक ठिकाणी कचरा असेल, कानाकोपऱ्यात का असना पण अनेक ठिकाणी जर कचरा असेल, तरीसुद्धा घरात लक्ष्मी राहत नाही. म्हणून घर स्वच्छ पाहिजे, घर निर्मळ पाहिजे. खिडक्या असो या देवळ्या असो, या घराचा कोपरा असो, या घरातली कोणती जागा असो, सर्व घर निर्मळ पाहिजे, स्वच्छ पाहिजे, सुंदर पाहिजे. तेव्हाच घरात लक्ष्मी टिकून राहते आणि तर राहत नाही. म्हणून घरात कचरा असू नये, घरात घाणेरडेपणा असू नये, घरात अस्वच्छता असू नये, तरच घरात लक्ष्मी टिकून राहते. घर असं असावं एकदम प्रसन्न, आनंदी. घरात गेल्यावर असं वाटावं की मन एकदम असं प्रसन्न आणि झकास व्हावं, एक प्रसन्नपणा वाटावा, एक स्वच्छतेचा सुगंध यावा, निर्मळपणाचा सुगंध यावा, असं घर असलं पाहिजे. परंतु घरात गेल्यावर नुसती जाळेच जाळे, तिथं तिथं कचराच कचरा, पलंगाखाली कचरा, कोपऱ्यात कचरा, देवळीत कचरा, खिडक्यामध्ये कचरा, जाळे, असं जर असेल तर घरात लक्ष्मी राहत नाही, घरात शांतता राहत नाही, घरात प्रेम राहत नाही, घरात सुख नांदत नाही, घरात आनंद राहत नाही. आणि यामुळेच करकर किरकिर होते, भांडण होते, तंटा होते. म्हणून या स्वच्छतेचं महत्त्व खूप आहे. म्हणून स्वच्छता जेवढी ठेवली तेवढं वातावरण सुंदर राहते, तेवढे विचार सुंदर राहतात, तेवढी शांतता राहते, प्रेम, सत्यता, एकता टिकून राहते. परंतु घरात जर अस्वच्छता असेल तर प्रेमही टिकत नाही, एकताही टिकत नाही, सत्यताही टिकत नाही, सुंदरपणाही टिकत नाही, घरात सुख नांदत नाही, तर सर्व घर करकरीने, किरकिरीने, भांडण तंट्याने भरतं. घरात लक्ष्मी येतच नाही. म्हणून घर स्वच्छ ठेवा, निर्मळ ठेवा, पवित्र ठेवा, सुंदर ठेवा, छान ठेवा. प्रत्येक घरातील सर्व कचरा काढून टाका. पलंगाखालचा कचरा, देवळीतला कचरा, कोपऱ्यातला कचरा, सगळीकडचा कचरा
घरात ठेवू नका, काढून टाका बाहेर. सर्व घर, पूर्ण घर निर्मळ ठेवा. घरात एकही जाळं ठेवू नका. त्यामुळे अपयशपणा येतो. त्यामुळे आपल्याला यश मिळत नाही. घरात जर अस्वच्छता असेल, घरात जर करकर असेल, किरकिर असेल, भणभण असेल, भांडणतंटा असेल, ईश्वराचं नामस्मरण नसेल, तर यश मिळत नाही, प्रगती होत नाही, विकास होत नाही. म्हणून तुमचं जीवन जर सुंदर बनवायचं असेल, तुमचं जीवन जर छान बनवायचं असेल, तुमचं जीवन जर भव्यदिव्य बनवायचं असेल, घरात लक्ष्मी टिकवायची असेल, घरात प्रेम सुख नांदायचं असेल, तर तुम्ही स्वच्छता ठेवा. घर एकदम सुंदर ठेवा. घरात शांतता ठेवा. घरात प्रेम ठेवा, समाधान ठेवा, ॲडजस्टमेंट ठेवा. सत्य एकता ठेवा. निर्मलपणा ठेवा. सुंदरता ठेवा. विश्वास ठेवा. एकमेकावर विश्वास ठेवा. चांगली गुणवत्ता ठेवा. चांगले विचार ठेवा. आणि ईश्वराचं सतत नामस्मरण करा. तरच तुमचं जीवन सुंदर होईल, तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या घरात लक्ष्मी टिकून राहील. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.